अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. एक रामाचं स्तोत्र घेऊया छोटंसं. कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं, सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं, महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं, करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं. कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं, प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं. प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिम्नगापतिं, दशास्यवंशसंशतिं नमामि राममीश्वरं. विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं, स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं. गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्थिभक्षणं, कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरं. हृताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं, जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरं. इदं समाहितात्मना नरोरघुत्तमाष्टकं, पठन्निरन्तरं भजे भयं भवोद्भवं न विन्दते. भवोद्भवं न विन्दते. भवोद्भवं न विन्दते. काय कवींची श्रेष्ठता असेल. स्वामी ब्रह्मानंद म्हणून आहेत, त्यांनी रचलेलं आहे. आणि रामचरित्र यथानुक्रम बघा. आता सगळे तुम्ही एक एक कडव्यातलं वाचलं असेल, स्तोत्रातलं ऐकलं असेल, तर सगळे प्रसंग त्याचे एका 8 श्लोकामध्ये संपूर्ण रामायण हे गोवलेलं असतं. आणि अशा नमामि राममीश्वरम, जे या ईश्वराला मी वंदन करतो, नमस्कार करतो. म्हणजे ते मित्र मुनींचा यज्ञ करणारा, करविणारा, शिळेला शिळेचं संकट घालवणारा, शिवधनुष्यभंग करणारा, पित्याच्या वचनांचं पालन करणारा, तपोवनात संचार करणारा, अशी सगळी वैशिष्ट्ये किंवा त्याचे प्रसंग हे एका छोट्याशा स्तोत्रामध्ये गोवलेले आहेत. सगळ्यांना वंदन करूया. श्रीरामांना वंदन करू. आता हनुमान जयंती आलेली आहे, त्याची तयारी चालू आहे. तर हनुमंताला पण वंदन करूया. आता परवा दिवशी आपण 25पर्यंत श्लोक घेतलेले होते. आज आता वेळ न घालवता लगेच पुढच्या श्लोकांना सुरुवात करू. आणि नंतर मग एक श्लोक घ्यायचे, गीत घ्यायचे. पण काही जण येत आहेत, मग त्यांना पुन्हा त्या गीताचा आस्वाद मिळणार नाही. तो शेवटी घेऊया. सगळ्यांच्या आवडीचा श्लोक आहे हा. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं, सीतापतिं सुंदरं, काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं, विप्रप्रियं धार्मिकं, राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिं, वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं, राघवं रावणारिं. सगळी द्विवचन असतात. म्हणजे अशा असणाऱ्या रामाला त्याचं दुसरं विशेषण काय? लक्ष्मण पूर्वजम. त्या दिवशी होतं लक्ष्मण सहितम.
आता इथे लक्ष्मण पूर्वजम म्हणजे त्याच्या आधी जन्माला आला, काही मिनिटांचा, काही काळांचा. अगदी इतरांचे जन्मतिथी नक्षत्र दिलेली नाहीत, पण त्याच दिवशी चारही जन्माला आले, हा एक योगायोग आहे. तर लक्ष्मणाच्या पूर्वी जन्माला आलेला. जम म्हणजे जन्माला आले, ज म्हणजे जन्माला आले, जम म्हणजे अशा त्याला, लक्ष्मणाच्या आधी जन्माला आलेल्या त्याला. रघुवरम, आता रघुचा तर उल्लेख सारखाच येत असतो. तर रघुमधला श्रेष्ठ म्हणजे रघुवंशातला जो श्रेष्ठ आहे असा. सीतापतीम, आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे, सीतेच्या पती असणाऱ्याला. आणि तो कसा आहे? सुंदरम, अत्यंत सुंदर असणारा. काकुत्स्थम, आता काकुत्स्थमचं त्या दिवशी सगळं डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे की ककुत्स्थ वंशात जन्मलेला तो काकुत्स्थ, अशा काकुत्स्थाला. करुणार्णवम, हे किती छान विशेषण आहे बघा. अर्णव म्हणजे सागर, करुणाया हा अर्णवम, अर्णव हा करुणेचा सागर आहे तो. आणि गुणनिधीम, मी त्या दिवशी म्हणलं तसं, जर प्रत्येक कांडातली रामाची सगळी वैशिष्ट्य किंवा गुणांची यादी केली तर तो एक साठा आहे, गुणनिधीम. आणि विप्रप्रियम, तो सगळ्या ब्राह्मणांना पण प्रिय असा आहे. धार्मिकम, आता धार्मिकचा अर्थ हल्ली आपण वेगळा घेतो, म्हणजे सगळ्या पूजा करणारा, हे करणारा, हे तर आहेच, पण धर्माप्रमाणे आचरण करणारा, त्यालाही धार्मिक असं म्हटलं पाहिजे. राजेंद्रम, जसं आता देवेंद्र म्हणजे इंद्र, तसा राजेंद्र म्हणजे सगळ्या राजांचा इंद्र, जेवढे पृथ्वी तलावर राजे होते त्यांच्यामधला श्रेष्ठ असा तो राजेंद्र. सत्यसंधम, सत्याचं सतत पालन करणारा, सत्यसंधम. आणि पुढं दशरथ तनयम, दशरथाचा पुत्र. श्यामलम, आता श्यामलवर्ण श्रेष्ठच मानलेला आहे. आपल्याला गौरवर्ण जास्त वाटत असतो, पण तसं नाही. श्रीकृष्णही सावळ्या रंगाचाच होता, रामही श्यामलच आहे. पण शांत मूर्तीम, अत्यंत ज्याची मूर्ती शांत आहे, ज्याच्याकडं पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना शांतता वाटते, शांत वाटते. आणि जो कुणाकडेही पाहत असेल किंवा सगळ्यांकडे पाहणारा शांतपणे, कुणावर कधी, याच्या अर्थ मागे लपलेला काय असतो की कुणावर कधी तो रागवत नाही, क्रोध करीत नाही, असा जो आहे तो श्यामलम, शांत मूर्ती. आणि पुढं वंदे, अशाला मी वंदे म्हणजे वंदन करतो किंवा वंदन करते. लोकाभिरामम, आता हे शब्द आपल्याला पुढच्या पण एका श्लोकामध्ये मिळणार आहे, अपदाम अपहर्तारम. तर लोकाभिरामम म्हणजे लोकांना सगळ्यांना प्रिय असणारा, अत्यंत प्रिय असा हा लोकाभिरामम आहे. रघुकुल तिलकम, मगाशी म्हणलं रघुवरम, आता रघुकुल तिलकम. तिलक हा जास्त श्रेष्ठ मानला जातो आणि म्हणून हा रघुकुळाचं जणू टिळा आहे, तिलक आहे, अशा त्या रघुकुल तिलकाला. तो कसा? राघवम, रघुवरनं 3 विशेषण आलीत बघा या श्लोकामध्ये. राघवम म्हणजेच रघुकुळात जन्मलेल्या अशा त्या रावणारीम, राघवम रावणारीम, सगळ्यात महत्त्वाचं विशेषण की अशा त्या रावणाचा अरी असणाऱ्या, म्हणजेच रावणाला नष्ट करणाऱ्या अशा त्या श्रीरामाला आम्ही वंदन करतो किंवा आम्ही नमस्कार करतो. वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारीम. आता एक एक विशेषणाचं थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तर लक्ष्मणाचा हा मोठा भाऊ आहे, म्हणजे अगोदर जन्मलेला, रघुकुळामधला श्रेष्ठ आहे. लक्ष्मणाचा पूर्वज म्हणजे ते सांगितलं तसं पूर्वी जन्मलेला, म्हणजेच वडील भाऊ असा अर्थ होतो. आणि प्राचीन म्हणजे थोडासा त्याच्यापेक्षा मोठा. पण लक्ष्म म्हणजे चिन्ह आणि लक्ष्मण म्हणजे प्रतीक किंवा ईश्वराचं, परब्रह्माचं प्रतीक म्हणून लक्ष्मण. बघा, परब्रह्माचं प्रतीक म्हणजे लक्ष्मण आहे. मग त्या लक्ष्मणाचा हा मोठा भाऊ आहे. आता मगाशी म्हणलं तसं 21व्या श्लोकात सलक्ष्मण हा असं विशेषण होतं. तर आता इथे लक्ष्मण पूर्वजम असं राम म्हटलेलं आहे. सलक्ष्मण म्हणजे परमेश्वरी चिन्हांनी युक्त असा सगुण राम.
आणि लक्ष्मण पूर्वज म्हणजे सगुणाच्या फार प्राचीन, जेव्हा विश्वनिर्मिती झालेली नव्हती तेव्हाही हा परमात्मा होता, परमेश्वर होताच, परब्रह्म अस्तित्वात होतच. आणि ते साकार आणि सगुण रूपात नसून त्यावेळेला निर्गुण निराकार, कायम जे परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे. आता ते परब्रह्म किंवा परमेश्वर म्हणजेच निर्गुण निराकार हा लक्ष्मण पूर्वज म्हणजे लक्ष्मणाच्या रूपाच्या अगोदर असा असलेला हा राम आहे. आणि रघुवरम, रघुवरातील वर म्हणजे श्रेष्ठ, रघुकुलातील श्रेष्ठ राम. 22व्या श्लोकात रघुत्तम म्हटलेलं होतं. आता रघुवर म्हटलं. संस्कृतचं एक वैशिष्ट्य आहे, संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे की एक विशेषण परत देणार नाहीत, एकच नाव पुन्हा घेणार नाहीत. इतकी म्हणजे त्याला समृद्धी आहे की मी तर म्हणते सागरच आहे तो, म्हणजे सगळा साठा त्याच्यामध्ये भरपूर आहे. मग आता स्वयंभू मनुनी ज्या वेळेला निर्गुण परब्रह्माची उपासना केली त्यावेळी त्या अव्यक्त भगवंतांनी सगुण रूपात दर्शन देऊन रघुकुळात तू दशरथ म्हणून जन्म घेशील आणि मी राम म्हणून त्याच श्रेष्ठ रघुकुळात तुझ्या पोटी जन्म घेईन. शतरूपा आणि मनु यांच्या बाबतीतली ही कहाणी सांगितली जाते. असं वरदान दिलेलं होतं आणि ते वरदान खरं करण्यासाठी हे परब्रह्म रघुवर म्हणून अवतरलेला आहे, म्हणजे तो राम. आणि रघुराजाच्या पराक्रमामुळं आणि ज्यानं 99 अश्वमेध तो मी परवा सांगितलेलं आहे, तर रघुराजाच्या नावानं हे सगळे राजे ओळखले जायला लागले, रघुवंशच म्हणायला लागले त्याला. आज सकाळीसुद्धा महाराजांनी सांगितलं की श्रेष्ठ वंश कुठला आहे, रघुवंश. आणि रघुवंशाची कीर्ती अधिकच उज्ज्वल केली, अगदी उजळून टाकली असा तो राम किंवा रघुवर. सीतापतीम सुंदरम यात काय खरे वैशिष्ट्य आहे, पण अतिशय सौंदर्य संपन्न आणि रमणीय असणारा हा सीतेचा वल्लभ आहे, सीतेचा पती आहे. आता सीता या शब्दाचा अर्थसुद्धा ती चांगलं शेत नांगरलेली, उत्तम नांगरलेली शेती असा आहे. आणि ती जनकाची कन्या झाली म्हणून तिला जानकी म्हणायची, पण शेत नांगरताना जनक राजाला प्राप्त झाली होती आणि म्हणून तिचं नाव सीता ठेवलेलं होतं. शेतातून म्हणजे पृथ्वीतून जी प्राप्त झाली. आता पृथ्वीचा गुणधर्म काय असतो, गंध, सुगंध. आत्ताच पाऊस पडतोय बघा सगळीकडे, आणि तो पहिला पाऊस पडला की जो एक मातीचा गंध येतो तो खूप छान असतो. अर्थातच सीता ही आदिमाता आहे आणि आदिमायेचं वर्णन असं केलेलं आहे बघा. तिचे अंगीचा सुवास भेदून जाय महदाकाश, वाटे इनेच भोलविला आदिपुरुष, आपुल्या स्वरूप विलसे. अशा सुंदर आदिमायारूप सीतेचा पती. आता आपण शक्ती आणि शिवशक्ती समावेशन पाहिलेलं आहे. सगळ्या या योग माया शक्ती देवी याच रूपातल्या आहेत. आणि सीतेचा पती तो रूपसंपन्न तर होताच, पण सीता आणि राम यांचं अद्वैत इथं सांगायचं. नुसतं याची ही पत्नी आहे याची आपण ओळख करून देतो, पण दोघांचं एकरूपत्व किंवा अद्वैत हे त्यातनं सिद्ध करायचं असतं. तर काकुत्स्थाचाही अर्थ मागच्या श्लोकात सगळं समजावून दिलेलं आहे आपण. म्हणजे रघुराजाच्या अतुल पराक्रमामुळं पुढील सगळे वंशज हे राघव म्हणून ओळखले जायला लागले. आणि तो रघुराजा महापराक्रमी ककुत्स्थ या सूर्यवंशी कुळातलाच होता. म्हणून दिलीप राजापासून जे सगळे झालेले आहेत ते अगदी रघुराजा आणि प्रभू रामचंद्रसुद्धा सूर्यवंशी किंवा काकुत्स्थ म्हणूनच ओळखले जातात. आता करुणार्णवम हे मी सांगितलं की करुणेचा दयेचा सागर आहे. तर श्रावण बाळाचा दशरथाच्या हस्ते अजाणतेपणानं परवा आपण पाहिलं, जो करुणामय अंत झाला आणि त्यामुळं वृद्ध अंध मातापित्यांची शापवाणी ह्याला मिळालेली आहे. रामजन्मामागचा संदर्भ तो होता, पण दुःखात सुख तेच सांगतात वसिष्ठ मुनी की त्यांनी जरी तुला शाप दिला असेल की पुत्र करत तुला मरण येईल आमच्यासारखंच, तर त्या शापामध्ये सुद्धा एक वर होता, याचा अर्थ तुला पुत्रप्राप्ती होईल. आणि शब्दवेधी राजा असल्यामुळं, दशरथ असल्यामुळं केवळ आवाजाच्या दिशेनं त्यांनी मारलाय. हो, ते काही लांबून दिसत नव्हतं कोण आलेले आहेत, नाहीतर असा त्याच्या हातून घात झालाच नसता.
म्हणून त्या शापाच्या वरदानातून प्राप्त झालेला अशा अर्थाचा, आणि म्हणून करुणार्णव, त्याच्या ठिकाणी करुणा फार उत्पन्न झाली. खूप हळहळ झाली हो, इतका निष्ठुर नव्हता राजा. त्यामुळंच त्याला फार वाईट वाटलं आणि आपण काहीतरी त्याबद्दल प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे वगैरे असं सगळं गुरूंना तो विचारतो. आणि गुणनिधीम म्हणजे गुणांचा साठा. आता महिम्न स्तोत्र पण आपण म्हणतो. असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईशपान याती. ते मला गुरूंचं पण कबीराचा दोहा असाच होता, तो मला आवडायचा नेहमी. काय बरं, कागज धरती का करू, कागज पृथ्वी का करू, लेखनी करू सब बनराय. आणि सगळ्या समुद्राची शाई केली तरीसुद्धा गुरूंचे गुण हे गुरुगुण लिखे न जाय असं होतं. तसंच आता इथे शंकरालाही म्हटलेलं आहे ईश्वराला की समुद्राची दौत केली, त्या जलपात्रात काळ्या पर्वता एवढे काजळ घालून शाई केली, आणि कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली, आणि लिहिण्यासाठी कागद म्हणून सगळी पृथ्वी वापरली, आणि स्वतः सरस्वतीच लिखती अधिगृहीत्वा शारदा सार्वकालम. सर्व काळ शारदा जरी लिहित बसली तदपि तव गुणानाम ईश पारन न याती, तरीसुद्धा तुझ्या सद्गुणांचं वर्णन किंवा साठा इतका आहे की तो लिहून पूर्ण होणार नाही. तसा हा आहे. हे विप्रप्रियम, ब्राह्मणांना जो प्रिय आहे, ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा राम. आणि द्विज म्हणजे देखील ब्राह्मण. आता ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही, आपण हे 4 वर्ण म्हणून घेत असतो. ब्रह्म जानाती ती ब्राह्मण, मग तो कुठल्याही जातीतला असू दे. वाल्मिकी काय, सगळ्या संतसुद्धा सगळ्या वर्णातले होते म्हणजे, आणि त्यांना ते परब्रह्म ईश्वर रूपानं समजलेलं होतं. त्यामुळं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सगळे वर्ण आहेत. आणि द्विज म्हणजे 2दा संस्कार झालेला, द्विजायते, द्विवारम जायते, उपनयन झाल्यावर एकदा तो जन्म होत असतो, असे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. आणि विप्रांना जो प्रिय आहे असा तो राम. आता महाभारत, मनुस्मृती याच्यामध्ये सुद्धा विप्र असं सांगितलेले अर्थ, ब्रह्मचारी, ज्ञानी याला. आणि त्या सगळ्यांचा साकल्याने विचार केल्यावर विप्र ज्याला प्रिय आहेत किंवा विप्रांना जो प्रिय आहे, विप्रप्रियमचा 2 प्रकारे समास सोडवता येत. आणि धार्मिक म्हणजे जो अत्यंत, मी सांगितलं तसं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज भगवंत म्हणतात, तसं भगवंतांनी आत्मज्ञानाचा नाना प्रकारे अर्जुनाला उपदेश केला. आणि या जगात परमेश्वरी सत्तेशिवाय दुसरं काहीच चालत नाही. तर सर्वच व्यापी ह्या परमेश्वराला जाणून आणि भूतलावरच्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परमात्मा पाहणारा असा जो आहे तो खरा धर्म. आणि त्याच भगवंताचा राम अवतार म्हणून तो धार्मिकम राम. राजेंद्रम, आता मगाशी म्हणलं तसं सगळ्या देवांचा राजा इंद्र आहे, पण राजकर्तव्यात थोडीशीही कसूर न करणारा असा आदर्श राजा म्हणजे राम आहे. सगळी वैशिष्ट्ये, त्यांनी सगळी नाती ही बरोबर चोख बजावलेली आहेत. त्यामुळे रामराज्य चालवणारा राम हाच खरा एकमेव राजा होता. आणि सत्यसंधम, सत्यवचन, सत्याचरण, सत्यसंध याचे सगळे अर्थ होतात. आणि संधाचा अर्थ आहे योग किंवा जोडणं. या सत्याला जो सतत जोडलेला होता, म्हणजे ऐक्य, सत्य आणि राम हे सगळं एकसंध आहे. ऐक्यापासूनही त्याला वेगळा करता येत नाही, सत्यापासूनही करता येत नाही. आणि सत्य म्हणजे सीता पण अर्थ आहे बरं का. त्यामुळे सीता आणि राम हे वेगळे असूच शकत नाहीत. मगाशी सांगितलं तसं एकरूप असेच ते आहेत. आणि दशरथ तनयम ते तर सांगितलंच आहे. पण त्या दिवशी मी जेव्हा आपण त्या कवचाचे अर्थ पाहत होतो त्यावेळेला दशरथचा अर्थ एक सांगितला होता, आठवत असेल तर बघा. दशरथ म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही जी 10 रथचा अर्थ इंद्रिय घ्यायचं आहे.
आणि या 10 पण इंद्रियांवर जो नियंत्रण ठेवतो असा दशरथ आणि त्याचा तनय. मग पिता जसा म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा, तसं यथा पिता तथा पुत्र किंवा कन्या. कन्या आईप्रमाणे होते. तर हा जो आहे हा स्वतःवरच अत्यंत नियंत्रण असलेला असा हा राजा होता, राम होता. आणि श्यामल म्हणजे काळा असा अर्थ न घेता थोडीशी निळ्या रंगाची छटा त्याच्यामध्ये असते, म्हणून दुर्वादल श्याम म्हणलेलं. दुर्वांचा रंग कसा असतो, वेगळाच असतो. आणि तेजस असे त्याला म्हणतात, किंवा तेजोमय राजस अशी शांतमूर्ती असणारा हा राम. म्हणून वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारिम. शेवटचं वाक्य आहे की, म्हणजे चरण आहे की सगळ्यांना आनंद देणारा अभिराम. म्हणून मुलांची नावं ठेवतात बघा, अभिराम, सर्व बाजूनी सगळ्यांना आनंद देणारा. आणि सीतादेवीसारख्या अग्निदिव्य केलेल्या साक्षात आदिशक्ती असलेल्या सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका घेणाऱ्या रजकाला सुद्धा गृहीत धरून त्याचा विचार करणारा राम होता. एखादा म्हणलं असं, कोण कुठला आला एवढ्या माझ्या राज्यातला, आणि त्याच्याकडं काय लक्ष द्यायचं. पण आपल्या रघुवंशाला म्हणून कणभरसुद्धा असा कलंक लागता कामा नये. म्हणून रामायणातलं एक वाक्य फार मला नेहमी आवडतं, यशोधनानाम यशोगरीयः. यश हेच ज्यांचं धन आहे त्यांना यश हेच श्रेष्ठ वाटत असतं. आणि ती कीर्ती आपली जपण्यासाठी, यश म्हणजे कीर्ती, ती जपण्यासाठी या रामाने खूप प्रयत्न केलेला आहे. आणि रावणाचे शत्रू कोण आहेत हो, सगळे संत सज्जन ऋषी मुनी, आणि त्यांना रडायला लावणारा किंवा त्यांना त्रास देणारा, म्हणून तो सगळ्यांचा शत्रू ठरला. आणि त्याचा म्हणजे प्रबळ रावणाचा नाश करणारा तो रावणारी. जे आता कित्येक जण सांगतात ना की रावण एवढा श्रेष्ठ होता, पण तरीसुद्धा कालच महाराजांनी सांगितलं की त्याच्याकडे दोन्ही होतं, म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध किंवा चांगलं आणि वाईटाचा तो संगम होता. मातापित्यांकडून दोन्ही गुण घेऊन आलेला होता. तर अशा राघव रामाला मी वंदन करतो. आता पुढचा अगदीच सोपा श्लोक आहे, 2 ओळींचंच आहे, पण मला तोही फार आवडतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. हे पटापट समजतील, तुम्हालाही माहिती आहे. आता इथं चतुर्थी आहे बरं का, मगाशी सगळ्याची द्वितीय होती. आता नमस्कार हे जे अव्यय आहे ना, त्याच्यासाठी आधी नेहमी चतुर्थी वापरायची असते. जसं देवाय नमः, गुरवे नमः, शारदायै नमः. शारदा हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याची येई असं होतो, शारदायै ही चतुर्थी आहे. तसं देवाय, रामाय, कृष्णाय ही सगळी चतुर्थी आहे. तसं आता रामाय म्हणजे रामाला, पण चतुर्थी आणि द्वितीयेचे प्रत्यय सारखे असतात. आपण शिकलेले लहानपणीचे आठवत असतील 7वीचे, स लाते स ला नाते, म्हणजे रामास किंवा रामाला, देवास किंवा देवाला. तसं रामाय म्हणजे रामाला. रामभद्राय, आता भद्र म्हणजे कल्याणकारक, तर रामभद्र अशा. आणि रामचंद्राय, आणि रामचंद्राला. आणि वेधस म्हणजे ब्रह्मदेव, सृष्टीकर्ता. आता वेधसे म्हणजे सृष्टीकर्त्या विधात्याला. आता वेधस म्हणजे प्रजापती, विष्णू, अशा अवताररूपी सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेधस शब्द वापरलेला. पुढं तो रघुनाथाय, रघुकुलाचा नाथ किंवा रक्षक स्वामी, त्याला आमचा नमस्कार असो. आणि नाथाय 2दा वापरलेलं, रघुनाथाय आणि नाथाय, म्हणजे रघुकुलाचा रक्षक म्हणून रघुनाथ, आणि नाथ म्हणजे आपला सगळ्यांचा नाथ असलेला. शिवाय सीतायाहा पतये, मगाशी सीतापती आलेलंच आहे शब्द, इथे पुन्हा सीतायाहा पती, हे मात्र संधी सोडवून किंवा सीतापती असा समास न करता मग सीतापतये नमः म्हणावं लागलं असतं, पण त्यांनी म्हणून ते जुळावं म्हणून सीताया पतये नमः. कारण सीतापतये नमः म्हणलं असतं तर एक अक्षर कमी पडलं असतं. फार हुशार आहेत सगळे, म्हणून सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो. म्हणजे सच्चित आनंद रघुवंशातील श्रेष्ठ सर्व रक्षक रामाला आमचा नमस्कार असो. कारण सीतेचं रक्षण करतोय. आता कालच बघा ते सांगणार आहे मी हनुमंताच्या ह्याच्यामध्ये, की आपल्याकडे गोमातेला किती महत्त्व दिलेलं आहे. गाईच्या
गोधन हे सर्वश्रेष्ठ आहे. मग त्याचं शेण, मल, मूत्र सगळं सगळं गाईचं सगळंच उपयुक्त असतं आणि त्यांचं सगळ्यांचं रक्षण करणारा असा म्हणून करणारी ती सीता. आता पुढची विशेषणं बघा, सगळी आहेत ती आता संबोधन वापरलेली आहेत 28व्या श्लोकात. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. आता श्री या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे लक्ष्मी पण अर्थ होतो, पराक्रम असाही अर्थ आहे. तर सगळ्या पराक्रमाने ज्यानं संपत्ती मिळवलेली आहे, पराक्रमरूपी संपत्ती, म्हणून प्रत्येक शब्दाला सुरुवात सगळ्याला श्रीराम 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 चारी चरणामध्ये म्हटलेले. जे राजलक्ष्मी ज्यानं प्राप्त केलेली आहे असा राम श्रीराम. तो रामच आहे आणि रघुनंदन आहे. राम राम पुनरावृत्तीमुळे जास्त हे होतं आणि आपल्याला खरं रामाचं जर चिंतन करायचं असेल तर हा श्लोक पण खूप छान आहे. म्हणजे सारखा तो राम राम राम, त्या निमित्तानं एका ओळीमध्ये 4 वेळेला राम म्हणला जातो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, सगळ्या रघुकुळाला आनंद देणारा रघुनंदन, किती छान शब्द आहे बघा. तसं श्रीराम राम भरताग्रज राम राम, प्रत्येक ह्याच्यात एक विशेषण आहे. भरताग्रज, बाकी राम रामला काय, त्याचाही अर्थ आपण पुन्हा रमवणारा तो राम, आनंद देणारा तो राम. भरताचा अग्रज, मग अशी लक्ष्मण पूर्वज म्हणलं, इथे अग्रज म्हणलं. अग्र म्हणजे अगोदर, पुढे जन्माला येणारा. श्रीराम राम रणकर्कश राम राम, आणि रणामध्ये सगळ्यांमध्ये विजय मिळवणारा आणि असा तो रणकर्कश आहे. त्याच्यापुढे कोणी टिकाव धरूच शकत नव्हतं, म्हणून त्याला अगदी कर्कश शब्द वापरले, रणकर्कश. म्हणजे रणामध्ये, युद्धामध्ये जो सगळ्यांवर मात करणारा आहे असा. आणि श्रीराम राम शरणं भव राम राम, आणि श्रीराम हा कसा आहे, शरणं, शरण आलेल्याला आश्रय देणारा. भवराम, भव म्हणजे होतो, हो. तर हे श्रीरामा, रघुनंदन रामा, भरताच्या अग्रज रामा, रणकर्कश रामा, तू आम्हाला तुला शरण आम्ही आलेले आहोत, किंवा आम्हाला शरण येऊ देत. भव राम राम, आम्ही तुला शरण आलेले आहोत. कुणालाही दोष न देता पितृवचन सांभाळण्यासाठी राजवैभव सहज चालून आलेलं असताना सुद्धा ते त्यागून वैराग्य लक्ष्मीचा अंगीकार करणाऱ्या वत्सल रामाच्या पादुका सिंहासनावर स्थापून विरक्त वृत्तीनं राज्यकारभार चालवणाऱ्या प्रिय भरताचा वडील बंधू. प्रत्येक विशेषणाच्या मागं भरपूर त्याचा अर्थ भरलेला, म्हणजे एक से बडकर एक, असं कुणालाच हे करता येणार नाही की भरत बाबा त्या काय, म्हणजे आईनं सांगितलं तसं काहीच नाही, दोष नाहीच आहे. इतका निर्विकल्प, कशाचाही निर्विकार, कशाची हाव न ठेवणारा, वैराग्यशील, विरक्त वृत्तीनं राहणं, केवढी मनाची ताकद आहे हो. आत्ताच्या काळात म्हणलं असतं जाईपर्यंत आपण जरा राहू अशा ह्याच्यात, तो गेला की आपल्याला काय करायचे तो आपण एन्जॉय करू. हल्लीची मुलं तर अशी म्हणते. पण भरत म्हणजे खरंच, राम आणि भरत दोघांमध्ये विलक्षणच असं साम्य. जे आपण वज्रादपि कठोर आणि मृदुनी कुसुमादपी असं जे श्लोक आहे, सुभाषित आहे, तसा हा राम आहे. आणि हा आमचं शरण होऊ देत, म्हणजे आमचं आश्रयस्थान होऊ देत. किंवा शरणचा अजून एक अर्थ सांगितलेला आहे, अग्नी. म्हणजे आमची सगळी पापं, बरं का, फार छान अर्थ आहे हा, लक्षात ठेवा. आमची सगळी पापं जाळून भस्म करणारा हो, शरणं भव राम राम. खूप वेळ विचार करत होते की शरण हो म्हणजे काय, तर शरण म्हणजे अग्नी असाही त्याच्या मागचा भावार्थ आहे. आता पुढे सगळीकडे द्विवचन वापरले.
द्विवचन बरं का, म्हणजे देवहा देवो देवाहा प्रथमा असं लहानपणी तुम्ही पाठ केलं असेल तर दोन देव, तसं दोन शब्द आले की त्याचं द्विवचन करावं लागतं, दोन शब्द एकत्रित आले की. पण जे जोडीनंच असतात तेही शब्द जोडीनंच असतात, जसं हात दोन, पाय दोन, डोळे दोन, कान दोन. तसं आता बघा, श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. जसं श्रीरामम श्रीराम हे 3-4 श्लोक छान आहेत बघा, की सुरुवातीचा शब्द पहिल्या चारी चरणामध्ये सारखाच ठेवला आहे. म्हणून श्रीरामचंद्र चरणौ, श्रीरामचंद्राच्या दोन्ही चरणांना, चरणौ म्हणजे चरणांना, चरणांचे म्हणू आपण आता इथे, मनसा स्मरामी, त्याचे जे दोन्ही चरण आहेत ते मी मनाने स्मरतो. सारखे काय डोळ्यापुढे दिसलेच पाहिजेत का रामाचे चरण? नाही, आपल्याला कल्पनेत सुद्धा मनानं सुद्धा त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. बरं, नुसतं मनाने स्मरण करून भागणार आहे का? आपल्याला छान सांगितलेलं आहे की वचसा गृणामी, दुसऱ्या ओळीमध्ये वचसा म्हणजे वाणीनं, आणि गृणामी म्हणजे त्याचं सतत म्हणजे बोलतो आम्ही, म्हणजे श्रीरामचंद्राचं मनानं स्मरण करतो. इथे अर्चन भक्ती सांगितली, आणि शास्त्रोक्त पूजा, मूर्तीपूजा काया वाचा मनानं केली जाते, म्हणून मनानं केलेली ती मानस पूजा. चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंता अर्चणे, या नाव अर्चन भक्ती. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करीत जावे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मूर्ती मिळेलच असं नाही आहे. आपल्याला छान बघा, आळंदीला मानसपूजा महाराजांनी सांगितली होती, किंवा शिवमानसपूजा तुम्ही सगळे ऐकत असाल. रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानंच दिव्यांबरम, सगळं फार सुंदर आहे. म्हणजे शिवाची सुद्धा मानसपूजा फार सुंदर आहे. तर तशी तुम्ही मानसपूजा आपण करू शकतो, म्हणून मनसा स्मरामी. आणि मानसपूजा ही अवश्य अगत्य व्हावी परमेश्वरासी. रामचरणाचं स्मरण करून जो ते चरण मनच्चक्षू समोर आणायचे, प्रत्यक्ष नाही दिसले तरी चालते, ती मानसपूजा. आणि मानसपूजेचे सगळे मंत्र आहेत जे आपण म्हणतो ते, किंवा चरणांचं स्मरण करून अर्चन पूजेबरोबरच स्मरण भक्ती पण आहे. तर स्मरण देवाचे करावे, ह्यांनी सांगितलेच आहे समर्थांनी. अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. म्हणून दुसरी ओळ आहे, वचसा गृणामी, वाणीनं सतत. एक फार चांगला नियम आहे बघा रामनामासाठी, त्याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही. बसल्या बसल्या डोळे मिटूनही तुम्ही ध्यान करू शकता, म्हणजे मनातल्या मनात स्मरण करू शकता, बोलू शकता. आणि मोठ्यांदा आपण एकटेच बसलो, आपल्याला करमत नाही, अशा वेळेला मोठ्यांदा घ्या ना. वचसा म्हणजे वाणीनं घेत जा. बरं, जेव्हा बोलता येत नाही, 4 लोकात आपल्याला गप्प बसावं लागतं, मग अशा वेळेला शिरसा नमामी, त्याच्या चरणांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो. म्हणजे ती पुन्हा वंदन भक्ती आहे. कुणालाही नमस्कार करणं हा आपल्यातला अहंकार घालवण्याचा पहिला मार्ग आहे, सोपा मार्ग आहे. कुणापुढे नतमस्तक होणं याचाच अर्थ आपण निम्मे शरण आलेले असतो. सर्व देवास नमस्कारिले, ते एका भगवंतास पावले, एदर्थी एकवचन बोलले आहे ते ऐका. म्हणून छान छान श्लोक आहेत, सुभाषित आहेत मला संस्कृतमध्ये. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. आता आपण म्हणून आमच्या गावात रामाचं मंदिरच नाही, की आमच्या जवळ नाहीच आहे. मग काय, ज्या देवाला नमस्कार कराल तो रामाला पोचणारच आहे, ज्या देवाला नमस्कार कराल तो केशवाला पोचणारच आहे. म्हणून शिरसा नमामी, मी मस्तक टेकवून किंवा मस्तकांनी नतमस्तक होऊन
नमस्कार करतो, कुठल्याही देवाला नमस्कार कर. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. शरणं प्रपद्ये म्हणजे मी त्याला शरण आलो आहे, शरण जातो श्रीरामचंद्राने. कुणालाही शरण गेलं तर तो आपल्यावर नक्की, अर्थात अनिती न वागणाऱ्याला नाही, दुष्टांना नाही, पण जे संत आहेत, साधू आहेत, ईश्वर आहेत, भगवंत आहेत, या सगळ्यांना मी शरण जातो. पण रामचंद्राच्या रामचंद्र चरण, दोन्ही चरणांना मी सतत शरण जातो. आणि एकदा रामचरणी लीन झालो की आपल्याला स्वतःला सामावून राम घेत असतो. कुणाकडेही जा बघा, थोडंसं नतमस्तक झालात की त्याला आपलंसं करून तो मनुष्य घेतोच. म्हणजे आपल्याला दास्यभक्ती जी म्हणतो ती पण आहे त्या ठिकाणी. आणि शेवट म्हणजे आत्मनिवेदन. आपण सगळं त्याला सांगतो ना. रोज जर आपण आपलं सगळं अर्पण केलं, दिवसभरातलं चांगलं वाईट सगळं, आणि सांगितलं, आपल्याला कळतं बघा. दुसऱ्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या दाखवून द्यायला नको आहेत. आपल्याला वाटतं दुसऱ्याने आपल्याला चांगलं म्हणावं, पण दुसऱ्याने आपल्या दोषसुद्धा जर दाखवले तर त्यात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मग ते दोष आपण सगळे रामाला किंवा देवाला आपल्या अर्पण करायचे. तर आपल्याला ही आत्मनिवेदन भक्ती साधते. आणि अशी भक्ती केल्यानं सायुज्य मुक्ती मिळते. सगळा अहम सोडून द्यायचा आहे, शरणागती पत्करायची आहे. म्हणून शरणं प्रपद्ये एका शब्दातून कितीतरी गोष्टी सिद्ध होतात. शरण जायचं आणि भगवंताला शरण जायला काहीच कमीपणा वाटायचं नाही. त्याचं कारण 30व्या श्लोकात सांगितलं. बहुतेक उद्या संपेल आपलं हे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, म्हणजे दयालुः त्याचा रो झाला. नान्यं जाने नैव जाने न जाने. आत्ता जशी 29व्या श्लोकामध्ये सगळी नवविधा भक्ती सामावली गेली, सगळे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे मानसपूजा मनाने सांगितलं, वाणीनं सांगितलं, त्याच्यानंतर नतमस्तक व्हायचं सांगितलं, आणि शरणागती सांगितलेली आहे. तसं या श्लोकात सख्य भक्ती. आता बघा, माता राम हा माता, रामच माझी माता आहे. मत पिता रामचंद्र हा रामचंद्र काय आहे? माझा पिता आहे. स्वामी राम हा, स्वामी पण माझाच आहे, धनी तोच आहे. मत सखा रामचंद्र, सखा हा अत्यंत जवळचा असतो बघा, सगळ्यात जवळचा. म्हणून माझा सखा मित्र कोण असेल तर तो रामच आहे. एवढंच नाही, सर्वस्वं मे रामचंद्र हा दयालुः रामचंद्र हा मम सर्वस्वम असते. मे म्हणजे माझं. हा दयाळू रामचंद्र माझं सर्वस्व आहे. बाकी कोणी नसलं तरी चालेल, एकटा राम मला सगळ्या भूमिकेत सगळ्या रूपात मिळतोय. नान्यम जाने, ते छोटासा संधी आहे. न अन्यम जाने. न म्हणजे नाही, अन्य म्हणजे दुसरं, जाने म्हणजे जाणत. मी दुसरं काहीही जाणत नाही. न अन्यम जाने आणि न एव जाने न जाने. नाही, मी दुसरं काहीच जाणत नाही. नाही 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 असं त्रिवार सांगितलंय बघा. नान्यम जाने, न इव जाने, न जाने, 3दा सांगितलं. म्हणजे मी दुसरं काहीही जाणत नाही. रामाशिवाय मला दुसरं काहीच नाही, माहीतच नाही. एकमेव राम मला फक्त माहिती आहे. जे अनन्य भावानं रामाची भक्ती करणारे, अनन्य भावानं चिंतन करणारे, जे नित्य ऐक्य भावानं रामाच्या ठिकाणीच स्थित होतात, त्याची सगळी काळजी रामच घेतो. आता काही ठिकाणी असं म्हणले बघा, आपुले अवघेची जावे, परिदेवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी. सख्य भक्तीत सगळे वर्णन आलेले आहेत. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्यालक्ष्मी धनवित्त, सकलही परमात्मा. म्हणजे सर्वस्व राम आहे, सगळं राम आहे. सहजची स्वभावे कृपाळू देव, रामचंद्रो दयालू. सगळीकडेच त्याचीच वर्णनं केली. आणि आपण हे म्हणतो ना, अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशा. भगवद्गीतेत म्हणले, अनन्य होऊन
माझं दुसरीकडं मन कल्पनेनं सुद्धा जाणार नाही, विचलितच होणार नाही. आणि असा जो आहे तो माझं जे नित्यस्मरण करतो तो माझा सगळ्यात प्रिय भक्त आहे, भगवंत सांगतात. तेच इथं म्हणले, न अन्यम जाने न एव जाने न जाने. मी पुन्हा काहीही जाणत नाही. कारण काय, जो रामाचं चिंतन करतो, रामाच्या ठिकाणीच स्थित होतो, त्याची सगळी काळजी रामच घेतो. सांगावं नाही लागत रामाला आता माझी काळजी. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित से माते, जे उपासती तया ते मीची सेवी. तयाची चिंतवणी मजची पडती. भगवंत सांगतायत, तो माझ्याजवळच आल्यामुळं मलाच त्याची चिंता करावी लागते. त्याच्या सगळ्या काळजीचा बोजा माझ्यावरच पडतो, असं भगवंतांनी वचन देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून रामाशिवाय दुसऱ्या कोणाला किंवा दुसरं काहीही मी जाणत नाही, मुळीच जाणार नाही, जाणणार नाही, अशी अनन्य दृढ भावना ठेवायची. मन विचलित. कोण काल सांगत होतं, आता आज सोमवार शिवाची भक्ती, मंगळवार देवीची भक्ती, बुधवार विठ्ठलाची भक्ती, गुरुवार दत्ताची भक्ती, शुक्रवार पुन्हा देवी, परत मारुती राया, परत काळभैरव किंवा जे काही मल्हारी. अर्थात त्या सगळ्यांमध्ये हे एकतत्व आहे. एवढं जर समजलं तर आपल्याला हा अनन्य भाव होणार, म्हणजे अनन्य भावच राहील आपला, अन्य भाव होणार नाही. आता पुन्हा रामाने आपलं कसं रक्षण करावं. सगळीकडून आपण वंदन करतो, आपण ती प्रदक्षिणा घालतो ना. पूर्वी कळायचं नाही का बरं प्रदक्षिणा घालायची, पण आपण बरोबर उजवी घालणे म्हणतो. म्हणजे आपण पूर्वेकडे जर देवस्थान असेल तर बरोबर डाव्या बाजूने जातो आणि उजवीकडून येतो, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी दिशेला. तेच सांगितलं 31व्या श्लोकात. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतोर्मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. आता त्याची स्थिती कशी आहे, तो मध्यभागी आहे. दक्षिणे म्हणजे उजव्या बाजूला. आपण दक्षिण म्हणजे डावा अर्थ, दक्षिण दिशा असा अर्थ नाही घ्यायचा, उजव्या बाजूला. लक्ष्मण हा यस्य, ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे. आणि वामे तू जनकात, म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला, वामे म्हणजे डाव्या बाजूला ही जनकात्मजा आहे, सीता आहे. आणि पुरतः मारुतीही यस्य, पुरतः म्हणजे पुढच्या बाजूला सेवा करणारा आहे बिचारा, कायम अखंड हात जोडून एका पायावर असा बसून हनुमान आहे. तर पुरतः मारुतीही यस्य, ज्याच्या पुढे मारुती नतमस्तक झालेला आहे, तम वंदे रघुनंदनम. रघुनंदन शब्द त्यांनी 2-4 वेळा वापरलेला आहे. तर त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. नंदन आणि वंदन हे दोन्ही शब्द छान जुळलेले आहेत बघा. आता लक्ष्मण याच्यावर आपण खूपदा पाहिलं की लक्ष्मण म्हणजे चांगल्या चिन्हांनी युक्त, म्हणजे दैवशाली, दैववान असा इथं अर्थ आहे. आणि राम हा सुचिन्हयुक्तच आहे. रामाचं लक्षण खूप चांगलंच आहे, त्यामुळं सुलक्षणशाली असा आणि दैवशाली किंवा दिव्यत्व ज्याच्या ठिकाणी असा राम. आणि दक्षिण याचा अर्थ अनुकूल असा पण घ्यायचा आहे बरं का, की ज्याला सगळी चांगली लक्षणं आहेत, दिव्यत्व आहे, अनुकूल आहे, अशा रघुनंदनाला मी वंदन करतो. म्हणजे व्यक्ती तर आहेतच त्याच्या ठिकाणी, पण त्या लक्ष्मणाचं लक्षणांनी युक्त असाही अर्थ घ्यायचा आहे, चांगल्या चिन्हांनी युक्त. आणि वामचा अर्थ, आता आपण जनकात्मजा, तर आपण डावी बाजू म्हणजे जरा कमी लेखली जाते असं नाही आहे बरं का. आमच्याकडे नेहमी प्रश्न पडतो यांना, पूजेला बसायच्या वेळेला गुरुजी सांगतात की पूजेसाठी पत्नी नेहमी उजव्या हाताला असते आणि एरवी ती डाव्या हाताला असते. त्यामुळे त्यांना नेहमी पूजेला बसताना वाटतं की तू डाव्या बाजूला बस. नेमके गुरुजी म्हणतात नाही, उजव्या बाजूला बसा. आता ही जरी डाव्या बाजूला जनकात्मजा असली तरी ती प्रत्यक्ष आदिशक्ती आहे. आणि वामचा अर्थ वामा, बघा तुम्ही दुकानांची नावं असतात, वामा म्हणजे अतिशय सुंदर. वामचा अर्थ सुंदर असा पण आहे.
किंवा मनोहर असा पण आहे. म्हणजे जिचं सौंदर्य अवर्णनीय आहे, सुंदर आहे, जिची या स्वरूपावरुनी ब्रह्मांडची ओवाळावे अशी आदिशक्ती ज्याच्यात समाविष्ट आहे असा राम. आणि ती आदिशक्ती त्याचाच भाग आहे ना, अंश आहे ना. आणि पुढील बाजूस मारुती आहे, उभा आहे. म्हणजे दास्यभक्ती कशी करावी हे आपल्याला त्या मारुतीकडून कळतं. त्याचं प्रतीक आहे मारुती हा, कायम दास्यरूप. आणि ते दाखवतात ना त्याचं चित्र, की अशी छाती फाडून त्याच्यामध्ये राम सतत वसलेला आहे. एक क्षणभरही तो इकडे इकडे विचलित होऊ शकत नाही. म्हणून मला ते गाणं पण फार आवडतं. म्हणजे समर्थ यांचंच आहे, तुकारामांचंच आहे. शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, तुझं मज दावाव्या सुभटा. सुभट म्हणजे भट म्हणजे सैनिक, म्हणजे चांगलं रक्षण करणारा. असा भक्तिभाव, दास्यभक्ती आपल्याला निर्माण होईल आणि प्रभू रामचंद्राची भक्ती आपल्या हातून सहज सुलभ होईल. म्हणून लक्ष्मण, हनुमंत, सीता या सगळ्यांच्या समवेत असणारा हा राम, आणि त्याची आपण दास्यभक्ती करूया. मला वाटतं आज इथे थांबूया. 37-38 आहेत म्हणा. अजून एखादं घ्यायचं आहे, पण एक गीत पण घ्यायचं आहे. त्या पुढचा तो छानच आहे श्लोक. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. प्रत्येक वैशिष्ट्य बघा. आता लोकाभिरामम हा शब्द किती वेळा आला एकदा रामरक्षेत बघा. आता लोक म्हणजे प्रजा आणि अभिराम म्हणजे सुखी होणारी. सगळी प्रजा सुखी आहे ज्याच्या ठिकाणी, असा लोकाभिराम. एकाला सुद्धा दुःख नव्हतं, एकाला सुद्धा, म्हणून तो लोकाभिराम आहे. तसं रणरंगधीरम, रणांगणावर गेल्यानंतर न डगमगणारा, धीर, धैर्यवान, धीट. पण इथे पण नवविधा भक्तीचं वर्णन आहे. भक्तीसारखं की युद्धात सुद्धा जो लोकांना त्याचा उल्लेख, वास्तविक रणरंगधीरम काही न वाटतं की इथे युद्धाचा कशाला उल्लेख केला, पण रणचा अर्थ दुसरा, आवाज असा अर्थ पण आहे, आणि वाघ असाही अर्थ आहे, आणि रंग याचा अर्थ सभागृह किंवा मंडप. म्हणजे प्रजेला सुखी करणारा राम नृत्य, गाणं, करमणुकीच्या कार्यक्रमात सुद्धा जो धीर म्हणजे निश्चल, शांत आणि रममाण होणारा. आपल्याला रण म्हणजे युद्ध असाच अर्थ वाटतो ना, तसा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. तर रण याचा अर्थ आवाज पण आहे. पण आपण म्हणतो ना पणत रणत असे आहे बघा, त्या किंकिणी लसत देवीच्या ह्याच्यामध्ये आहेत हे शब्द आलेले सगळे. तर रणत म्हणजे आवाज करणार, आवाज किंवा रंग असाही त्याचा अर्थ. आणि धीर म्हणजे निश्चल, म्हणजे शांत, गंभीर, रममाण होणारा. चांगल्या कार्यक्रमात सुद्धा जो रममाण होतो, तो काय असा गंभीर नाही आहे सारखाच अगदी. पण धीर शब्दाचा अर्थ तो थोडासा निश्चल किंवा कधीही विचलित न होणारा असा तो धैर्यवान. तर राजीव नेत्र, ते किती वेळा त्याचे राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र आहेत, आणि त्यामुळं प्रजेला सुख देणारा, आनंद देणारा. एखादी व्यक्ती पाहायला प्रफुल्लित असली की बघत राहावंसं वाटतं. कुणी असो, लहान मुलं असो, व्यक्ती, स्त्री असो, पुरुष असो. आता हा राम तर काय राजीव नेत्रच आहे. म्हणजे त्याची नजर ही जी आहे, दृष्टी ही जी आहे, ती अत्यंत प्रफुल्लित आहे, आनंदित आहे. आणि रघुवंशनाथम, पुन्हा पुन्हा रघुवंशाचा उल्लेख तो वारंवार करतात. रघुवंशाला सनाथ करणारा, रघुवंशाची कीर्ती उज्ज्वल करणारा.
आणि कारुण्य रूपम, करुणेचा मूर्तिमंत, दयेचा पुतळाच, प्रजेवर प्रेमाचा दयेचा सतत वर्षाव करणार आणि रावणासारख्या मूर्तिमंत क्रौर्याला शेवटी आपल्या तेजात सामावून घेणारा. शेवटी त्याची जेव्हा हे आहे ती त्याची ज्योत, प्राणज्योत ही याच्यामध्ये समाविष्ट झालेली. म्हणजे किती त्याचं कारुण्याचं रूप आहे बघा. दुष्टाला सुद्धा सुष्ट करून घ्यायचं, आपल्यात सामावून घ्यायचं. आणि करुणाकरम, करुणेचा आकर म्हणजे साठा. सगळी दयाच आहे त्याच्यात, करुणच. आणि अशा रामाला श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, मी स्वतः शरण आलो आहे, किंवा मी स्वतःला अर्पण करतो, रामाला समर्पण करतो. रामचंद्राच्या चरणी मी माझं सगळं पूर्ण मला समर्पण करतो आणि शरण जातो. असा 32वा श्लोक झाला आहे. तसा हा श्लोक उद्याला होतील. मला वाटलं होतं आज होईल पूर्ण, पण नाही होणार, कारण आपल्याला आपदामपहर्तारमचं पण सुरुवातीला घेतलं होतं. तसा रामो राजमणीस हा श्लोक पण त्याच्यावर खूप बोलण्याजोगा आहे. प्रत्येक श्लोकात काही ना काहीतरी आपल्याला समजून येतं. आता एखादंच कडवं घेऊया. ओळीनं साधारण पाहतोय आपण. परवा सावळ अगं रामचंद्र पाहिला. आता विश्वामित्रांनी रामाला मागितलेलं आहे येऊन यज्ञरक्षणासाठी मखत्राता. तर त्याची 1, 2, 3 कडवी म्हणूया. ज्येष्ठ घसाच हे झाला. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणाय योग्य तोची सर्वथा, यज्ञ रक्षणाय योग्य तोची सर्वथा. सांगा ना, 8-10 वर्षाचा मुलगा मागितलेला आहे रक्षणासाठी. कारण त्यांना माहिती आहे की तो काही साधासुद्धा मुलगा नाही आहे, परब्रह्मच आहे, साकार झालेला आहे. आणि खूप दिवसानंतर त्यांना त्या यज्ञामध्ये जेव्हा अडचणी यायला लागल्या तेव्हा त्यांनी त्याला मागणी केली. ज्येष्ठम ते हे नृपते देहि मे सुतम, ज्येष्ठम ते हे नृपते देहि मे सुतम, एक एष कर्तुमलं यज्ञरक्षणं, एक एष कर्तुमलं यज्ञरक्षणं. एकटा सुद्धा तो रक्षण करू शकेल एवढी खात्री आहे. आता सगळे राक्षस कसे त्रास देत आहेत ते पुढच्या याच्यात सांगितले. मायावी रात्रीचर, मायावी रात्रीचर, कष्टविती मजसी पार, कष्टविती मजसी पार, कैकवार करून यज्ञ नाही सांगता, कैकवार करून यज्ञ नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देही दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी कुरुते मां, मायावी कुरुते मां, दैत्यगणो मितपीडां, दैत्यगणो मितपीडां, मितपीडां, दैत्यगणो मितपीडां. अमितपीडाम असा शब्द. त्यांची मोजमाप नाही आहेत पिढेला त्यांच्या. मखमने कशो विधाय न तु समापनम, मखमने कशो विधाय न तु समापनम, ज्येष्ठम ते हे नृपते देहि मे सुतम, ज्येष्ठम ते हे नृपते देहि मे सुतम. इतके कैकवार यज्ञ केले पण त्याच्यामध्ये पूर्णता आलेली नाही आणि म्हणून सांगता झालेली नाही, म्हणून तुझा पुत्र मला दे. आता गंमत काय आहे, ऋषींच्या जवळ एवढी ताकद होती की त्यांनी जर एक शाप दिला असता तर तो कधीच नष्ट झाला असता. पण आपल्या हातून त्याला मरण कुणालाही येऊ नये ही त्यांची काळजी होती. म्हणून पुढचं कडवं फार चांगलं आहे बघा. शाप कसा देऊ मी,
शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी, दीक्षित तो नित्यक्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता, सोडतोच तो प्रदेश याग मोडता. शापमहं दद्मि कथं, शापमहं दद्मि कथं, दीक्षितक्षमि नित्यं, दीक्षितः क्षमि नित्यं, तत्यजामि मुखभंगे सर्वथा स्थलं, तत्यजामि मुखभंगे सर्वथा स्थलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, यज्ञ पूर्ण झाला नाही की त्या जागेचा, त्या स्थानाचा त्याग करायचा आणि पुढे जात राहायचं. आरंभिताम फिरून यज्ञ, आरंभिता फिरून यज्ञ, मग दुसरीकडे जाऊन यज्ञ सुरू केला की काय होतंय, आणि तिथे फिरून विघ्न, आणि तिथे फिरून विघ्न, प्रकटतात मंडपात कुंड पेटता, प्रकटतात मंडपात कुंड पेटता. काय काय त्रास देतात ते सगळं सांगितले. यज्ञे पुनरारब्धे, यज्ञे पुनरारब्धे, पीडयन्ति पुनरपिते, पीडयन्ति पुनरपिते, कुंडदीपने भियान्ति यज्ञमण्डपं, कुंडदीपने भियान्ति यज्ञमण्डपं. कुंड प्रज्वलित केलं केलं की लगेच ते येतात, असं ते सगळं सांगतात. वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस, वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैरसुखे मंत्र थांबता, नाचतात स्वैरसुखे मंत्र थांबता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, असुरास्ते वेद्यामपि मांस शोणित क्षिपन्ति, असुरास्ते वेद्यामपि मांस क्षोणितं क्षिपन्ति, नृत्यन्ति च मंत्रपठन भंजने सुखं, नृत्यन्ति च मंत्रपठन भंजने सुखं. ज्येष्ठं ते हे नृपते देहि मे सुतं, ज्येष्ठं ते हे नृपते देहि मे सुतं. फार छान अशी सगळी वर्णनं गदिमांनी फार सुंदर केले. बालवीर राम तुझा, बालवीर राम तुझा, देवो त्या घोर सजा, देवो त्या घोर सजा, सान जरी बाळ तुझा थोर योग्यता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देही दशरथा, बालवीर रामस्थान प्रखरतया दंडयता, बालोऽपि सतस्य सत्त्वमनुपमं परं, बालोऽपि सतस्य सत्त्वमनुपमं परं, ज्येष्ठं हे नृपते देहि मे सुतं, ज्येष्ठं ते हे नृपते देहि मे सुतं. थांबूया इथं. 5 श्लोक 5 झालेले आहेत कडवी. खूप सुंदर वर्णन केली आहेत. म्हणजे आता आपल्याला काही सुधीर फडक्यांसारखं गाता येत नाही, फक्त त्यातला आशय समजावून देणं एवढाच माझा उद्देश आहे. आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ठाण हाती धनुष्यबाण, हाती धनुष्यबाण, मारुती पुढे उभे हात जोडून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न भाई सौर्या ढाळीची, भाई सौर्या ढाळीची, सिंहासनी आरूढले जानकी पोटी. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम.
विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची, रामा मागणे हेची. अखंडित सेवा घडो रामचरणाची, अखंडित सेवा घडो रामचरणाची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. ज्ञानेश्वर महाराज की जय. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. श्रीरामांना, ज्ञानदेवांना निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदेव सगळ्यांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती तिथी सर्वांच्या हृदयस्थ आत्माला मला वंदन करून आजची ही सेवा श्रीरामांना आणि ज्ञानदेवांना अर्पण करूया. पुन्हा उद्या भेटूया. उद्या हो, जय श्रीराम.